माल कधी आणू म्हणलं? तुम्हाला कोणत्या मार्केटला आणायचं आहे? नाशिक. नाशिकला आणू शकताय आता. आता आणू. काल तुमचा व्हिडिओ बघितला. तो आजच्या दिवसच बंद होता. हा का? कारण की आमच्या वाडीचा पुरा माल तुमच्याशिवाय आम्ही कोणाला देत नाही ना. कोणती वाडी? इकडं कोळेवाडी. संभाजीनगर? नाही, राहता पट्टा. अच्छा, नगर जिल्हा. हा. अच्छा. आमचं असं आहे, पहिल्यापासून आम्ही तुमच्याच मार्केटला माल तिकडं पुण्याला बी असं नाही का. हा, पुण्याला किंवा आता नाशिकला पण. हा, जसं आमचा डाळिंब आहे ना तसापासून आम्ही माल कुठं पाठवला नाही, कुठं व्यापाऱ्याला दिला नाही आतापर्यंत. बर 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 बर. आमचे पुरे वाडीत म्हणजे कमीत कमी 20 जणाला बाग आहे. बर. आमचा पुरा माल पहिल्यापासून तुम्हालाच आहे नाही का. बर 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 बर. हा, आम्हाला 2 रुपये कमी आहे, पण ते तुमच्याशिवाय आम्हाला मार्केट दुसरा परवडतच नाही. आता 2 रुपये कमी असले ते शेजारी मार्केट आहे तुमच्या आता ज्या नाही जात आम्ही. आमच्या मार्केटला 2000 विकत असला रात्याला आणि तुमच्या इकडे 1800 विकत असला तर आम्ही तिथं माल टाकणार, पण तिकडे नाही घेऊन जाणार. अच्छा. कारण की आम्हाला ते दुसऱ्याचं ते पटतच नाही का. तुमचं कसं शॉर्टिंग बिटिंग आमचे हाल कमी होते थोडक्यात. हा 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 हा. हा, आम्हाला म्हणजे एकदम सोयीस्कर तुमच्याशिवाय दुसरं मार्केट नाही. तुमचा एक बी व्हिडिओ असं नाही का आम्ही पाहिलं नसतं आतापर्यंत. अरे वा. हा हा. आम्ही म्हणजे आमची पुरी वाडी तुमची लय म्हणजे लय मनापासून फॅन आहे एकदम नाही का. हा हा. अच्छा. तर मी काय म्हणतो, आमचा माल थांबायचा आहे 8 दिवस, तर आणू का थांबू? नाही, आता जर थांबण्यासारखा असेल तर गडबड करू नका, हा पहिला प्रश्न. कारण आता काय हा, झालंय, जे पाऊस उघडल्यानंतर जी थांबा गर्दी एक झाली. मिनिट. हे आमचे वाडीचे सारे लोक जमलेले, मला लॉस स्पीकर ऑन करू द्या. हे ऐका शेट काय म्हणून राहिले शेट. आता जो प्रश्न यांनी विचारला हा, तो प्रश्न अगदी चांगला आहे की, कारण आता जे पाऊस उघडल्याच्या नंतर, आता बघा गुरुवार शुक्रवारला पाऊस होता, शनिवारी उघडला होता पाऊस. 2 दिवसाच्या पावसाने 2 दिवसाचा फ्लो अडकला आणि त्यानंतर सुट्ट्या आल्या. काही ठिकाणी रविवारची सुट्टी आली, काही ठिकाणी शनिवारची सुट्टी आली. आणि सोमवारपासून जी आवक सगळीकडे चालू झाली, किंवा आमच्या पुण्यात रविवारपासून आवक चालू झाली, ती आवक थांबायचं नाव घेत नाहीये. हे 2-3 दिवस असा प्रकार होईल. 2-3 दिवसांनी बऱ्यापैकी जे गडबडीत आहेत ते सगळे निघून जातील. आणि तुम्ही जे 7-8-10 दिवस पुढचे आहेत ते ऐन म्हणजे शॉर्टेज पिरियड मध्ये तुमचं स्टार्ट झाला तर तुमचेही पैसे बनतील. आणि आता जे उडीव आहेत की त्यांना आता काढल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्यांचा माल पुढे चाललाय, टीके यायला लागलेली आहे, तर त्या शेतकऱ्याला पण न्याय मिळेल. हा ना. हा, त्यामुळं आमचे माल आहे ना 8-10 दिवस एकदम 100% टिकतील असे माल आहे. बर बर. हा, मग आम्ही थांबून घेतो, 8-1 दिवसांनी चालू करतो. मग बिनधास्त 8 दिवसांनी चालू करा. दरम्यान तुम्हाला असं वाटलं, आता 20 जण आहेत तुम्ही, की आपल्या बागेमध्ये बाबा 25 कॅरेट आता तोडल्याशिवाय पर्याय नाही, विरळले पाहिजेत, तर 2-4 जण मिळून एक पिकअप भरा, 25-25 काढा. आमचं तेच चालू होतं. म्हणलं जे थोडं थोडं तयार माल आहे ना, 2-3 जण मिळत, याचे 20 त्याचे 25 असे करून थोडं थोडं जे तयार होईल ते पाठवून देऊ असं. हा, म्हणजे ती फळं पुढे जाणार नाहीत. हा, असं. हा, म्हणजे हा बेनिफिट आपल्याला भेटेल. आणि तुम्ही आमच्यावरती एवढा विश्वास ठेवताय, म्हणजे पुण्याला आला तरी आमच्याकडे, नाशिकला गेलं तरी आमच्याकडे. तुमच्याशिवाय डाळिंब आम्ही 10 रुपये किलो असला तरी तुमच्याशिवाय दुसरीकडे विकणार नाही, एवढा आमचे भरोसा आहे तुमच्यावर. नाही, ते मी काय म्हणतो, आम्हाला भावाची काही घेणं देणं नाही. कारण की तुमच्या मार्केट मध्येच आम्ही आतापर्यंत टिकेले, तुम्हाला खरं सांगतो. 1 वर्ष मंदी असली तर आम्हाला काही फरक पडत नाही, जे उघड आहे ते सांगतो. कारण तुमच्या मार्केटाने आम्हाला इतका साथ देईल का ते विचारच करू नका तुम्ही. बरोबर आहे. हा, म्हणजे लय सहकार्य झालेले तुमच्या मार्केटमुळे नाही का आम्हाला. नाही, बऱ्यापैकी आता मला जे शेतकरी सांगतात ना की 10-10, 15-15 वर्ष आम्ही ज्या व्यापाऱ्याला जागेवर देत होतो तो सुद्धा पाठ फिरवलेली आता त्यांनी. मी काय म्हणतो, आम्हाला डोळ्यांनी दिसतो ना इथं 10 रुपये जादा आहे तुमच्यापेक्षा, तरी आम्ही तिथं माल देते नाही. अच्छा. एवढं आम्हाला तुमचं मार्केट म्हणजे एवढं ते मार्केटने आम्हाला म्हणजे आमचं थोडक्यात आज समजा तुमच्या मार्केटने आमचं कल्याण करून देईल. म्हणजे तुम्हाला न्याय भेटतो, जशी ग्रेडिंग व्यवस्थित होते, माल पाहून सारी गोष्ट आहे ना, तिथं आमचे माणूस येते, त्यांचे हाल होत नाही, सारी सोय, माल बिल एकदा तुमच्या ताब्यात आला म्हणजे तुम्ही शॉर्टिंग करायचं, तुम्ही सारा करीत, आम्हाला काही आदबच नाही ना तिथं. बरोबर आहे. तसं दुसऱ्या मार्केटला लय म्हणजे लय फार रडकून येतो माणूस. असं आहे ना. म्हणजे आता मेन म्हणजे आपल्याला पिकवायचं कळतंय, आता मार्केटिंग मध्ये जे अडथळे होते ते आता आपल्या माध्यमातून ते दूर झाले तुमचे.
हा असं. हा म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्याला काय होतं की पिकावता भरपूर येतं पण मार्केटला गेल्यावर ठेसा खातो. आमची वाडी जी आहे ना अशी आहे का आमची वाडीच आहे का एखादा नवीन व्यापारी कुठला आला ना त्याला माहिती पडलं ना अमुक अमुक जाण्याचा भाग आहे तो डायरेक्ट म्हणतो नाही नाही तिकडे जायचंच नाही ते लोक आपल्याला मालच देते नाही ते साहेबालाच माल देते नाही का. ते असे म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा माहिती आहे का आम्ही तुमच्याशिवाय माल कोणाला देत नाही. म्हणजे तो ब्रँडच झाला केडी चौधरीचा तिथं. तुम्ही बिर्याणाचे आमच्यासाठी लोकांसाठी काय असेल ते नाही पण आमच्यासाठी तुम्ही बिर्याणाचे नाही का. अहो आम्ही वाट पाहतो तुमचा व्हिडिओ कधी येईल माहिती का. नाही तुमचा एक एक व्हिडिओ पाहिला आमची पुढी वाडी अशी पागल होती. हा तुमचे जेवढे व्हिडिओ येते का त्याला ते फार म्हणजे असे व्हिडिओ आला का लगेच एकमेकाला कोणाला आला नाही ते एकमेकाला शेअर करणार. बरोबर आहे नाही का फार म्हातारे कुतारे सुद्धा तुमचे म्हणजे इतके प्याने कारण तुम्ही लय समजून सांगत हो. तसे दुसरे मार्केटचे जे लोक आहे ना त्यांना गरज नाही. तुम्ही जेवढं समजून सांगत आहे का माणसाच्या डोक्यात बसवतो तुम्ही काय बोलून राहिले काय नाही ते लगेच फास्ट कळतो. तसं ते दुसरे असे आहे का ते इतके टाईट का ते माणसं संग बोलायला टाइम नाही त्यांना. त्यांना गाडीवाल्यांना कमिशन देऊन ज्या आडत्यांना माल बोलवण्याची प्रथा पडलेली ती शेतकऱ्याशी नाही ना बोलणार. नाही बोलणार असं. आणि मला काय गाडीवालाच खाऊन टाकतो ना सारं. आणि मला बोलायचे ते डायरेक्ट शेतकऱ्याशी बोलायचे त्यामुळे माझी जबाबदारी वाढली. तुम्ही डायरेक्ट बोला त्यांना तसं ते दुसरे मार्केटवाले नाही ना तुमच्यासारखं एवढं सहकार्य करीत आहे. आता बा तुम्ही त्या व्हिडिओ टाकला म्हणे माल आणू नका पण तुम्ही कसं समजून सांगितलं का बो पॅकिंगला टाइम जातो मालला हे होतो लेबर कमी पडत तुम्ही कसं एकदम माणसाचे येड्याचे बी डोक्यात येईन असं ते व्हिडिओ मध्ये बोलेल कसं आहे तुम्ही कसं चांगल्याला समजन काय. म्हणजे का आता त्याचा फायदा काय घेतला जागेवर व्यापाऱ्यांनी काल मला फोन आले बघा तिकडे प्रीमियम कृषी मार्केटला केडी चौधरींनी आवक थांबवली पूर्ण मंदी झालेली आहे त्यामुळे आता जागेवरचे सौदे कमी होणार. झालं काय माहिती का तुमचे ते व्हिडिओ मध्ये आहे का व्यापारी लोकांचा फायदा झाला. नाही पण मी लगेच व्हिडिओ बनवले दुसरी त्या निमित्तानं की बाबा हे पॅकिंगला आपली जागा कमी पडते म्हणजे काय कमी पडती. ते आजच्या दिवस आपण घेतला तर एकच दिवस जर मला सांगा घरात 10 लोक बसतायत आणि तिथं जर 25 लोक आल्यानंतर 10 अडचण होणारच ना. बरोबर आहे ना बरोबर. ही फक्त आणि पुढच्या वर्षी तेवढा शेल हॉल आपला तयार होतोय अजून. म्हणजे असं काही नाहीये की आता आज जर रात्री 9 वाजेपर्यंत निलाव चालले होते माल कुठला एक दाना शिल्लक राहिला नाही. पण आज जर ते पॅकिंग करू झालेले बॉक्सच उचलून नसते गेले तर आम्ही काय पावसात ठुला असता का माल तो. नाही बरोबर ते आमचीच नुकसान आहे ना ते तुम्ही सावध केलं ते आम्हाला. आणि जर तो बागेवर राहिला माल तर 2 दिवस राहू द्या ना आता तुम्ही असंही 8 दिवस थांबायला तयार आहे 2 दिवस बागेत राहिले काय फरक पडला. मार्केटमध्ये गर्दी करायची आणि माल विकायचा भले मी आजही विकला असता 50 जाणारा 40 विकला असता 40 जाणारा 30 विकला असता 100 जाणारा 80 विकला असता नुकसान आपलंच झालं असतं शेतकऱ्याचं. बरोबर आहे ना आमचंच नुकसान आहे ते बरोबर आहे ना. हो त्यामुळे मला काय आता महाराष्ट्रात 3 ठिकाणी मार्केट जो 3 ठिकाणची आवक जर कालची पाहिली तर 35-37 हजार कॅरेट आपण विकलेले आहेत कालच्याला. नाही लय रेकॉर्ड ब्रेक केला ना खरंच मानावं लागेल तुम्हाला. एवढा माल शक्य नाही तुम्ही लय म्हणजे लय खतरनाक काम केलंय. हा ना एवढा माल शक्यच नाही हो आता आम्हाला 20 वर्षापासून बाग आहे डाळिंबाची. आम्ही लय जुने बागात याच्यात नाही का. पण असं आम्ही पहिल्यांदा पाहिला एवढा तुम्ही रेकॉर्ड ब्रेक केला नाही का. हो नाही असू द्या ही तुमची कुठंतरी दुआ आहे आणि तेवढं परमेश्वर मला बळकटी तुमच्या दुआच्या माध्यमातून देतोय. तुम्हाला सांगतो तुमचं मार्केट झालं ना तेव्हापासून आम्ही का असे डोळे बंद करून डाळिंब पिकतो का आम्हाला गॅरंटी का तुमच्या मार्केटमध्ये आम्हाला आहे का 100% यश भेटणार आहे. एवढं म्हणजे तसं दुसऱ्या मार्केटवर आम्हाला असं कवडीचा 5 पैशाचा भरोसा नाही. म्हणजे माझंच नाही वैयक्तिक आमची जेवढी वाडी आहे ना तेवढी वाडीचं म्हणजे तुम्हाला सोडून म्हणजे ते माल दुसरीकडे जाऊच शकत नाही असं आमचं पहिल्यापासून ठरेल. बघा ना आता तुम्ही ज्या तालुक्यातनं ज्या जिल्ह्यातनं येत आहे ते जवळ किती किलोमीटरवर मार्केट आहे ते. आम्हाला 100-125 किलोमीटर पडतो. 100-125 नाही आमचं 100-125 पण जे तुमच्या तालुक्यातलं जे मार्केट आहे ते तर लय जवळ आहे आम्हाला. किती किलोमीटर आहे. 10-5 किलोमीटरवर. 5 किलोमीटरचं मार्केट सोडून अशी महाराष्ट्रातली सगळे ठिकाणची यंत्रणा आहे. कोण आटपाडीच्या जवळ असेल कोण मंगळवेढ्याच्या असेल कोण पंढरपूरच्या असेल कोण टिंबुर्णीच्या असेल कोण इंदापूरच्या असेल कोण सोलापूरच्या असेल कोण जतच्या असेल ती मार्केट सोडून पुण्याकडे येतात किंवा काही मार्केट
सोलापूरकडे येतात सोडून तुमच्यासारखे. आता शेजारचं आपण कोणत्या मार्केटचं नाव घेण्यापेक्षा शेजारची 5 किलोमीटरवर तुम्ही जे आता येताय, तर मला असं वाटतंय की ही माझी खूप म्हणजे शाबासकीची थाप आहे माझ्या ह्याच्यावरती, किंवा तुम्ही एवढं जवळचं सोडून माझ्याकडे येताय. अहो, तसं नाही, आम्हाला भरोसा तेवढा आहे ना तुमच्यावर. आणि ओरिजिनल म्हणल्यावर तुमचा मार्केट झाल्यापासून आमचा कल्याण झालेला आहे. नाही तर आमच्या डाळिंबाला फुकट भावच विकत होते इथून मागं. अच्छा. आमचे असं होतं, आम्हाला काय करायचे, 10-5 कॅरेटला भाव द्यायचे हा. बरं का, आणि बाकीचं ते पुरं फुकट भावमध्ये माल उचलून टाकायचे. हा 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 पण जेव्हापासून तुमचा मार्केट झालं ना, हा 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 तर हा. असं म्हणलं तुम्ही आमच्यासाठी एक ब्रँडच झाले. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. हा. अहो, आम्ही आता तुमच्या मार्केटमध्ये गाड्या येत असून आमच्या गाड्यावर नाव काय तुम्ही पाहिलं का पिकाबावर आमच्या ड्रायव्हरचे? नाही पाहिलेलं. नाही पाहिले का? एका दिवशी मी आमच्या गाड्याचे व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवले. तुमचं नाव आहे TD चौधरी. अरे वा. आमच्या गाड्यावर तुमचं नाव आहे. आता काय सांगायचं? चालेल पाठवा मला. आणि लय म्हणजे इतके फॅन आहे ना आम्ही, काय सांगायचं, तुमचा व्हिडिओला तर सुद्धा आम्ही कधी व्हिडिओ येतो पाहिला.